रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कुचांबेमध्ये दरड कोसळली आहे। कुचांबे गावामध्ये डोंगराला भेगा पडल्यात, घरावर ही दरड कोसळलेली आहे। कुचांबे गावातील इतर घरांना सुद्धा आता धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे इतर सगळे ग्रामस्थ आता घाबरलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचा सध्या घटना घडतात। संगमेश्वरच्या कुचांबे गावात सुद्धा हा सगळा प्रकार घडलाय। ही दृश्य आपण बघतोय। एका घरावर दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे इतर सुद्धा आजूबाजूचे गावकरी आहेत ते घाबरलेले आहेत। डोंगराला मोठ्या मोठ्या भेगा गेलेल्या आहेत, त्यामुळे आणखी भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, आणखी मोठा अपघात होऊ शकतो असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना या घडत असतात। अशीच घटना रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे कॉलनी या ठिकाणी घडलेली आहे आणि आपण दृश्यातून पाहिलं तर इथे भूस्खलन झाल्यामुळे आता जवळपास असणाऱ्या घरांना देखील याचा धोका हा निर्माण झालेला आहे। या ठिकाणी डोंगराला भेगा पडलेल्या आहेत आणि मातीचा मलबा आणि दगड हे खाली कोसळलेले आहेत। मोठ्या भेगा पसरल्यामुळे आजूबाजूची जी मानवी वस्ती आहे, घरे आहेत, यांना सुद्धा संभाव्य धोका निर्माण झालेला आहे। आणि आपण या संदर्भात बोलण्यासाठी इथल्या ग्रामस्थांशी चर्चा करूया। काय एकंदरीत परिस्थिती आहे, भूस्खलनाचा धोका या कुचांबे कॉलनीला होताना दिसतोय? भरपूर पाऊस पडल्यामुळे एवढा पाऊस पडला की भरपूर म्हणजे भरपूरच पाऊस पडला आणि ती हळूहळू तिथली माती जी होती ती हळूहळू खाली जायला सुरुवात झाली। सुरुवात झाल्याच्या नंतर म्हणजे दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्ण म्हणजे एक साइड खालीच गेली ती। अधिकाऱ्यांनी, कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे का? ग्रामसेवक, तलाठी भाऊ, सर्कल वगैरे येऊन गेलेले आहेत। आपली मागणी काय असेल? मागणी आम्हाला संरक्षण भिंत बांधून मिळावी हीच मागणी आहे। नक्कीच आपण पाहिलं तर पावसामुळे हा भूस्खलनाचा धोका निर्माण झालेला आहे आणि इथल्या ग्रामस्थांची संरक्षण भिंतीची मागणी या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, कुचांबे, संगमेश्वर, रत्नागिरी।